मॅम प्लीज थांबा. शिट यार, असं नको व्हायला पाहिजे होतं. प्रिया मॅडम, आता तर कुठे तुम्ही माझ्या लाईफ मध्ये आला होता. सगळं सॉल्ट होतं असं वाटत होतं. नाही 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 नाही, मी असं अर्धवट सोडून नाही जाऊ शकत. मला कोण आहे तिकडं? कोण आहे रे तिकडं? कोण कोण आहे? चोर 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 आहे तिकडं. चोर काय झालं? बंगल्यात चोर शिरले. माझे दागिने कुठे गेले? दागिने तुम्ही कुठे? चोराने लाईट लावली. दामिनी, मी लावली आहे लाईट. आणि शांत राहा जरा. चल बाहेर जाऊन बघूया काय झालंय. नको. त्यांच्याकडे ना आता मोठे मोठे हत्यार असतात. मी परवाच एका मूवी मध्ये बघितलं. हे बघा, डेंजर असतो तो चोर. मला मारून टाकतील आणि माझे दागिने पण. हे बघा, नको नको. हा ठीक आहे, तू थांब. मी बाहेर बघून येतो. चालेल. बाहेर जाऊन मरण्यापेक्षा इथे रूम मध्ये बसलेलं बरं है ना? नको थांबा. आता काय झालं? अहो, तुम्ही बाहेर गेला आणि या खिडकीतून ते दरोडेखोर आत आले. त्यांनी मला मारलं तर माझ्या दागिन्यांचं काय? मला माझे दागिने खूप प्रिय आहेत. तो ठीक आहे, चल तू पण माझ्यासोबत. पण माझे दागिने. दामिनी, आता शांतपणे चल. चल. काय झालं? बंगल्यात कोणतरी शिरलंय काय? पण तुम्ही सगळेजण इकडे सिक्युरिटीला असताना कोणीतरी शिरायची हिंमतच कशी केली? मॅडम, आम्हाला तर कोणीच आलेलं दिसलं नाही. कोणी तर आलंय खरंय. यार टॅमी, आत्ता कुठे मी झोपायला चाललेलं ना. काय ड्रामा आहे नवीन? घरातले लोक कमी ड्रामा करतात का? जे बाहेरचे येऊन पण आता नॉनसेन्स वागतात. अगे, तुझ्या झोपेपेक्षा ना मला माझ्या दागिन्यांची पडली. मला त्यांची काळजी वाटते जास्त. हे हळू बोल ना. आणि कोणी नाही घेणार तुझं ओल्ड फॅशन दागिने. मॅड. तुम्ही सगळीकडे नीट बघितलंय ना? कोणी नाही दिसलं? तुम्हाला कदाचित भास झाला असेल. नाही सर, मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. ठीक आहे, किंवा मग आपल्या गोंगाटामुळे पळून गेला असेल. आदित्य, सिक्युरिटी वाढवायची असेल तर वाढवून घे. आणि चला आता, इथे जास्त वेळ थांबून उपयोगाचं नाहीये. झोपूया. चला चल. लक्ष ठेव. पारू, पारू काय झालं? कोण आहे तिकडे? कोण नाही? ते पाल होती तर म्हणून मी दचकले. ओके. मॅडम, तुम्ही इथं यायला इथं काय करताय? असं जाऊ दे पारू. प्रीतम सर कसं आहेत? त्यांना खूप वाईट वाटलं असेल ना. एकतर मी एवढा तडकाफडकी इथून निघून गेले तर प्रीतम सर दारू पिऊन ऑफिसमध्ये काही झालंय का?
मी प्रीतम किर्लोस्कर आहे, उघडा. प्रीतम एक आई म्हणून आणि किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजची मालकीण म्हणून आज माझा पराभव झाला. प्रीतम सर मला आवडू लागलेत. त्यांना त्रास झाला की मला त्रास होतो. ते दुःखी असतील तर मी दुःखी असते. त्यांच्या यशात माझं सुख आहे. मी प्रीतम सरांच्या प्रेमात पडलीये. आता कुठे मला कळलं होतं की फायनली तुमचंही प्रेम आहे माझ्यावर. आजपर्यंत सगळ्यांनी मला नालायकच ठरवलं होतं, पण तुमच्यामुळे मी चेंज झालो ना प्रिया मॅडम. तुम्हाला ते जाणवलं की माझ्यात ते पोटेन्शियल आहे, की मी चेंज होऊ शकतो. तुमच्यामुळे झालो ना चेंज. पण सर तुम्हीच नसाल ना आता, तर मला नाही चेंज व्हायचं. नाही चेंज होणार आहे मी आता. उद्यापासून परत क्लबिंग सुरू, पार्टी सुरू, दारू पण सुरू. वाय गॉड वाय? मॅडम मला तुम्ही माझ्या लाईफ मध्ये हव्यात. कसं माहित नाही, प्लीज परत या. प्लीज या ना परत. आय एम शुअर प्रीतम सरांची ना यात काहीच चूक नसणार आहे. दारू पिऊन ऑफिसमध्ये जाऊन मीटिंग कंडक्ट करण्यात काही बेजबाबदार नाही आहेत ते. नक्कीच या दिशाचा हात असणार आहे. प्रीतम सरांची खूप काळजी वाटते ग. प्रिया मॅडम, प्रीतम सरांच्या काळजीपोटी तुम्ही त्या सिक्युरिटी दादांचा डोळा चुकवून इथं आलात. पण प्रिया मॅडम, तुम्हाला कुणी जर का पकडलं असतं तर काय झालं असतं याचा विचार नाही का आला मनात? अरे अहिल्या मॅडमनी मला या घरात येण्यास मनाई केली. असं लपून छपून येण्याऐवजी दुसरं काहीच पर्याय नव्हता माझ्याकडे. प्रिया मॅडम, बंगल्यात लपून छपून असं यायला येण्याचं कारण काय आहे? पारू, मी गावी निघून चालले कायमची. पण जाण्याआधी मला फक्त एकदा प्रीतम सरांना भेटायचं. त्यांना भेटल्याशिवाय मी नाही जाऊ शकत. पारू, तू प्लीज काहीतरी कर ना. पण तू बघ, जर माझं प्रेम खरं असेल ना तर ती सारखी सारखी माझ्या समोर आहे. नशीबच आम्हाला एकत्र आणेल पारू. आज पण बघ ना, म्हणजे मी पाण्यात उडी मारली म्हणून मला वाचवायला स्विमिंग येत नसताना त्यांनी पण पाण्यात उडी मारली. हे दिशाने केलं असतं का? हा, मी तुला सांगतोय ना, माझ्यासाठी दिशा नाही प्रियाच योग्य आहे. प्लीज फक्त एकदा. शिट यार, आज पण माती खाल्ली मी. नेहमीच सगळ्यांना हर्ट करत आलोय, आजही तेच. फार उतरलेली दिसत नाही माझी अजून. प्रिया मॅडमचे भास व्हायला लागले आता मला. आता का दिसताय तुम्ही मला? सकाळी एवढी रिक्वेस्ट करत होतो, थांबायला सांगत होतो, तेव्हा नाही थांबलात. रडत रडत निघून गेलात. बरोबर आहे तुमचं. नाही, तुम्ही इथे थांबावं असं मी काही वागलोच नाहीये ना. नालायक आहे मी. आणि एका नालायक मुलाबरोबर का थांबाल तुम्ही? मॅडम खूप आठवण येते तुमची. खूप मिस करतोय मी तुम्हाला.
प्लीज या ना माझ्या समोर. बघा ना, आता तुम्ही भास आहात मला माहितीये, तरी तुमच्याशीच बोलतोय मी. तुम्हाला माहिती आहे ना माझं किती प्रेम आहे तुमच्यावर. काही उपयोग नाही आहे त्या सगळ्याचा आता. आणि त्या दिशावर माझं अजिबात प्रेम नाहीये. माझा जीव गेला तर तिच्याशी लग्न नाही करणार आहे मी. प्रिया मॅडम, तुम्हाला बघितल्यावर मला कळलं की प्रेम काय असतं. आणि मी पारूला पण सांगत होतो की जर आपलं प्रेम खरं असेल ना, तर डेस्टिनी स्वतः आपल्या दोघांना समोर आणेल. तू तरी खरी आहेस का? वय खरीच आहे मी, कुठला बी भास नाही हो. एक मिनिट, म्हणजे तू जर खरी आहेस तर प्रिया मॅडम, तुम्ही खरंच आलात? प्रीतम सर, अहो मी खरंच आलीये, भास नाही होते तुम्हाला? नाही नाही नाही. सॉरी मला कळलं नाही काय करायचंय. मी ते एक्साइटमेंट मध्ये. असं नाही हं. तुम्ही मला व्यवस्थित, शिस्तीत आणि पद्धतशीर प्रपोज करायचं. प्रिया मॅडम, माझं खरंच खूप प्रेम आहे तुमच्यावर. आणि मगासपासून मी स्वतःला एक वाक्य म्हणतोय की तुम्ही नसतात तर हा बदललेला प्रीतम कधी दिसलाच नसता. आणि हा बदल जर असाच कायम ठेवायचा असेल ना, तर तुम्ही माझ्या आयुष्यात असणं खूप गरजेचं आहे. आय लव्ह यू प्रिया मॅडम. मग तुमची दारूची सवय? मी नाही पित आता. तर मीरने जबरदस्ती पाजली मला. तुम्हाला तर माहिती आहे ना, तुम्ही का असं बोलताय. आणि सिगरेट? सोडली, तिथं कधीच सोडली आहे. तुम्ही सांगा, तुमच्यासाठी जगणं पण सोडतो. तसंही तुमच्याशिवाय जगून काही उपयोगच नाही आहे ना. तुम्ही सांगा काय काय सोडू, मी सगळं सोडतो. आणि मला आणि आईला पण सोडशील? सर, मला अंदाज होताच काहीतरी गडबड आहे. वॉचमन उगाच आरडाओरडा करणार नाही. तू तिकडे मगाशी हॉलमध्ये माझ्या लक्षात आलं होतं तू खोटं बोलतेस माझ्याशी. तू या प्रियाला चोरून घरात घेऊन आलीस. तिला आईने कामावरनं काढून टाकलं हे माहिती असताना सुद्धा कोण आहेस तू? दादा थांबा प्रीतम सर, जे काय बी खरं ना ते सांगून टाका. अजून लपंडाव नको. आदित्य सर तुम्हाला भाऊ म्हणून समजून घेतील याची खात्री आहे मला. सांगा. दादा, मी आता तुला जे काही सांगणार आहे ना, ते नीट शांतपणे ऐक. ओके? दादा, मी आजपर्यंत ना वाटेल ते मागितलं तुझ्याकडे, आणि तू दिलंस पण मला. बऱ्याचदा माझ्या चुका पोटाशी घातल्यास, माझ्या चुकांचा खापर स्वतःवर फोडलास, आईसमोर खोटा ठरलास. नेहमी प्रोटेक्ट केलंस यार तुम्हाला, आणि आय अप्रिशिएट इट. आय रिअली डू. आज अजून एक गोष्ट मागतोय, देशील? मला माझं प्रेम मिळवून दे दादा.
प्रिया मॅडम सोबत लग्न करायचं. त्यांच्याशिवाय दुसऱ्या कुठल्या मुलीचा विचारच नाही करू शकत रे मी. सॉरी आदित्य सर, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर अशा प्रकारे येतील असं वाटलं नव्हतं मला. पण प्रेम कधी वेळ काळ बघून होत नाही ना. माझं पण खरंच खूप प्रेम आहे हो प्रीतम सरांवर. असं नाहीये की आम्ही दोघं एकमेकांशिवाय जगू शकत नाही. जगू शकतो, पण मग त्या जगण्याला काहीच अर्थ नसेल. मूर्खपणा लावला यार. तुम्हाला कळत नाही तुम्ही काय बोलताय ते. दादा अरे आयुष्यात पहिल्यांदा विचार करून निर्णय घेतलाय मी. त्या दिशासोबत सुखी नाही राहू शकत रे मी. प्रिया मॅडम सोबत सुखी राहणार आहे मी. इतका मोठा निर्णय तू की सहजासहजी कसा घेऊ शकतोस यार. प्रीतम सतत तू प्रेमात पडत आलायस. काल कोणीतरी वेगळी होती, परवा कोणीतरी वेगळी असेल, आज ही आहे प्रिया. दादा काय दादा काय दादा. लग्नाच्या मंडपातून तुला मी परत घेऊन आलोय घरी, आठवत आहे ना का विसरलास. मुलींच्या बाबतीत तू सिरियस नाहीयेस प्रीतम. प्लीज बंद कर हा खेळ. तुझ्या वागण्याचा आम्हाला खूप त्रास होत आलाय यार. या निर्णयाचा आईवर काय परिणाम होईल याचा विचार केलायस का तू. दिशाला तुझ्यासाठी आईने निवडलंय. तू आईच्या निर्णयाच्या विरोधात जाणार आहेस, एवढी हिंमत तुझी. आदित्य सर, सर प्रीतम सर आता बदलले आहेत. तुम्ही फक्त एकदा विश्वास ठेवा ना त्यांच्यावर. तू गप्प बस. दादा तिला काय बोलू नकोस, ती माझ्या काळजीपोटी बोलते. ठीक आहे, ओके. जर तुमचा डिसिजन झालाय ना, मग आता तुझ्याकडे दोनच ऑप्शन आहेत. आत्ताच्या आता हिला घे आणि घरातून बाहेर हो. परत कधी तुझं तोंडही दाखवू नकोस आम्हाला. नाही तर हिला घरातून बाहेर जायला सांग. ठरल्याप्रमाणे दिशा सोबत लग्नासाठी तयार हो. आदित्य सर, अरे नाही, आता तू काही बोलायचं नाहीस. आता हा दोन भावांच्या मधला विषय. मला वाटलं होतं की यावेळी तू समजून घेशील मला, पण ठीक आहे, होऊ दे तुझ्या मनासारखं. प्रीतम सर, प्रीतम सर, प्रिया मॅडम ऐकत थांबा ना. प्रीतम सर, आदित्य सर, अहो प्रीतम सर चालले, थांबवा ना त्यांना. हे बघा प्रिया मॅडम लई चांगली मुलगी आहेत, त्यांचं एकमेकांवर लई प्रेम आहे. हे बघा सर, देवी आईने दिशा मॅडमची निवड प्रीतम सरांसाठी जरी केली असेल ना, तरी दिशा मॅडमचं प्रेम नाहीये त्यांच्यावर. सर तुम्हाला कसं कळत नाहीये, प्रीतम सर दिशा मॅडम बरोबर सुखी नाही राहू शकत. सर मी हात जोडते, तुम्ही थांबवा ना त्यांना, ते चालले. सर, प्रीतम सर, आदित्य सर, मी